नमस्कार. आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आरंभ मराठीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयावरती सखोल चर्चा करत असतो. वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांशी आपण बोलत असतो आणि एखादा विशेष दिवस असेल तर आपण त्या विशेष दिवसाचं महत्त्व साधून त्या विषयातील एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीशी आपण बोलत असतो. उस्मानाबाद आणि धाराशिव या म्हणजे तत्कालीन उस्मानाबाद आणि सध्याचा धाराशिव या जिल्ह्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणजेच हैदराबाद मुक्तीसंग्राम हा दिन विशेष महत्त्वाचा आहे. 15 ऑगस्ट 1947ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि ब्रिटिश इथून निघून गेले. परंतु त्यानंतर 13 महिने आपला हा धाराशिव जिल्हा पारतंत्र्यात होता. कारण हा जिल्हा हैदराबादचा जो निजाम होता, धाराशिव जिल्हा त्यावेळच्या हैदराबादच्या निजामाच्या अंतर्गत होता. त्यामुळे धाराशिववर स्वातंत्र्याचा सूर्य उगवण्यासाठी 15 ऑगस्टनंतर तब्बल 13 महिने जावे लागले. हा एक रक्तरंजित इतिहास आहे. खरं म्हणजे नवीन पिढीला याबद्दल फारसं माहीत नसलं तरी आपल्या आजूबाजूला असे लोक आहेत हा जो इतिहास आहे तो ज्यांच्या मुखोद्गत आहे, अशी लोक आपल्या आजूबाजूला असतात आणि अशा लोकांमधूनच इतिहास हा दुसऱ्या पिढीपर्यंत येत असतो. अशामधीलच एक आहेत धाराशिव तालुक्यातील जे चिलवडी गाव आहे तेथील बुबासाहेब जाधव. बुबासाहेब जाधव हे स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातले आहेत. त्यांचे वडील, त्यांचे चुलते यांनी जो रक्तरंजित जो इतिहास लिहिला गेला आहे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा, त्यामध्ये त्यांचे वडील चुलते हे सक्रिय होते. जे चिलवडी गाव आहे त्यामध्ये फार मोठी मोहीम हैदराबाद मुक्तीसंग्रामाची तिथे गुप्तपणे लढवली गेलेली आहे. रजाकारांसोबत थेट सामना चिलवडीच्या लोकांनी केलेला आहे आणि बुबासाहेब जाधव यांना तो संपूर्ण इतिहास हा मुखोद्गत आहे. आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणजेच हैदराबाद मुक्तीसंग्राम या दिनाच्या अनुषंगाने आज बुबासाहेब जाधव यांना आरंभ मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती आणलेलं आहे आणि आपण त्यांच्याकडून या हैदराबाद मुक्तीसंग्राम नेमका काय होता आणि त्याची ती रंजक धाराशिव जिल्ह्यातील जी कहाणी होती ना, ती आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. बुबासाहेब, तुमचं स्वागत आहे. खूप खूप नमस्कार. मला सांगा, 17 सप्टेंबर 1948 हा हैदराबाद आपण मुक्त केला. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते आणि सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो राबवलं आणि 17 सप्टेंबर 1948ला निजामाच्या ताब्यातून मुक्त केला हैदराबाद. आपण त्या पूर्ण क्रांतीकडे येऊया, परंतु मला सांगा 17 सप्टेंबर 1948चा दिवस तुम्ही त्या दिवशी काय पाहिलं? आता 17 सप्टेंबर 1948 म्हणजे हा आमचा मुक्ती दिवस आहे. खरा तर तो भारताचाच मुक्ती दिवस आहे तो. आणि आपण जे त्याला मराठवाडा मुक्तीसंग्राम, हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणतात, हे त्याला लहान केल्यासारखं आहे, त्याचा अपमान केल्यासारखं आहे. खरं तर हा लढा म्हणजे भारत मुक्त संग्रामच आहे हा लढा. कारण हे संस्थान जर भारतात विलीन होत नव्हतं तर भारत नावाचा देशच उभा राहू शकत नव्हता. त्याच्यामुळं हा हैदराबाद मुक्तीसंग्राम नाही, हा भारत मुक्तीसंग्राम असं आम्ही त्याला म्हणतो. आणि आम्ही तो 17 सप्टेंबर 1948ला आम्ही स्वतंत्र झालो. तसं तर मराठवाडा हा 550-650 वर्षाचा गुलाम आहे. निजामाने आपल्यावर 224 वर्ष राज्य केले. 59 निजामाने 224 वर्ष राज्य केले. त्याच्या अगोदर मोगलाचच सत्ता होती आपल्यावर. त्याच्या अगोदर खिल्लीची सत्ता होती. म्हणजे मराठवाड्याचे त्यावेळेचे जे 5 जिल्हे आहेत ते 5 जिल्हे हे 650 वर्षाचे गुलाम आहेत. आणि खरं आझादी मिळाली आम्हाला 17 सप्टेंबर 1948ला. आणि भारत स्वतंत्र झाला असं म्हणतात 15 ऑगस्ट 1947ला. त्याच्यानंतर 13 महिने 2 दिवसांनी आम्ही स्वतंत्र झालो. आणि तो उत्सव आम्ही आमच्या गावामध्ये तिरंगा झेंडा घेऊन मिरवणूक काढून आम्ही आनंदानं साजरा केला त्यावेळेस. अशा तऱ्हेने तो आम्ही साजरा केला तो दिवस. आणि हा भारत मुक्तीसंग्राम आहे खरं तर. हा जो निजाम होता म्हणजे हैदराबाद संस्थानामध्ये, तत्कालीन हैदराबाद संस्थानामध्ये 16 जिल्हे होते. परंतु रक्तरंजित क्रांती जी खरी झाली ती आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये. धाराशिव जिल्ह्यामध्येच रक्तरंजित क्रांती होण्याचं कारण काय होतं? त्याचं कारण आहे निजामाचं जे संस्थान आहे त्या संस्थानच्या एका बाजूला
म्हणजे सरहद्दीला लागून असणारा हा मोठा जिल्हा होता आणि 16 जिल्ह्यापैकी हे विस्तारानं सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे. आणि ह्याला जे इंग्रजांपासून स्वतंत्र झालेले जे 2 जिल्हे आहेत सोलापूर आणि नगर, त्या जिल्ह्याची ह्याला सरहद लाभलेली होती. म्हणून निजामाविरोध लढून स्वसंरक्षणासाठी आमचे लोक, आमचे भूमिगत स्वातंत्र्य सैनिक, त्यांनी सशस्त्र कॅम्प त्या भागामध्ये उभा केले ते सोलापूर जिल्ह्यात आणि नगर जिल्ह्यामध्ये. अशा तऱ्हेने त्याचं महत्त्व जास्त आहे त्या भागाचं. काय होती म्हणजे भूमिगत चळवळ जी तुम्ही म्हणताय, भूमिगत चळवळ ही 1942च्या छोडो भारत चळवळीमध्ये सुद्धा राबवली गेली होती. परंतु तशीच भूमिगत चळवळ ही हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये राबवली गेली. नेमकी भूमिगत चळवळ काय होती त्यावेळेला? आता भूमिगत तर का व्हावं लागलं ह्याची कारणं वेगळी कारणं आहेत. आता आपण जे म्हणतो ब्रिटिशांवर लढणं, ब्रिटिश काही जे झालं तरी ते सुसंस्कृत लोक होते. पण एका हैवानाविरोध लढायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. ब्रिटिशांनी 150 वर्षे तर राज्य केले भारतावर, पण निजामानं आमच्यावर 224 वर्षे राज्य केलेलं आहे. आणि मग त्याच्या विरोध लढायचं म्हणजे ही सोपी गोष्ट नव्हती. आणि असा क्रांतिकारक दिसला किंवा त्यांना संशय आला तर ते निजामाचे पोलीस किंवा रजाकार त्यांना गोळ्या घालून मारून टाकायचे, ते खटला चालवायचे नाहीत किंवा जेलमध्ये टाकायचे. सुरुवातीला त्यांनी केलं. म्हणून महात्मा गांधीचा सत्याग्रह अहिंसा इथं चालला नाही. सत्याग्रहाच्या ऐवजी हातात शस्त्र घेऊन लढावं लागलं इथल्या भूमिगतांना. आणि भूमिगत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गमिनी कावा लढवला आणि मग तशा पद्धतीनं गुप्त होऊन निजामाच्या ज्या अन्यायाविरोध किंवा रजाकाराच्या अन्यायाविरोध हे सशस्त्र हाती शस्त्र घेऊन हे लढलेले लोक आहेत. आणि हा सर्वसामान्याचा लढा आहे, सर्वसामान्याचा असामान्य असा लढा आहे, नेतृत्वहीन हा लढा आहे. जिथल्या ज्या तरुणांनी त्यावेळेच्या जी तरुण होते ती एकत्र झाली, मिळेल त्या शस्त्रांनीशी रजाकार आणि निजामाच्या पोलिसांचं किंवा निजामाविरोधचं संघर्ष त्यांनी केलेला आहे. अशा तऱ्हेनं हा सशस्त्र संघर्ष आहे, भूमिगत होऊन सशस्त्र संघर्ष आहे. आणि निजामाच्या बॉर्डरला लागून असणारे जे स्वतंत्र संस्था म्हणजे जिल्हे झाले आहेत सोलापूर आणि नगर, तिथं त्यांनी सशस्त्र कॅम्प निर्माण केले आणि त्या कॅम्पमार्फत इकडं कारवाया चालू केल्या निजाम स्टेटमध्ये. अशा तऱ्हेने ते भूमिगत स्वातंत्र्य निघायची. जे रजाकार होते त्यांचे काय प्रकारचे अत्याचार होते? म्हणजे रजाकारांचं जे आम्ही ऐकतो, जे वाचनात येतं आमच्या, त्यानुसार हे प्रचंड मोठी दहशत त्यांची होती आणि त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड भीती होती. तर हे नेमके रजाकार नेमकं करायचे काय? आता शेवटचं कसं आहे, शेवटचं हा निजामाबद्दल फारसं बोललं जात नव्हतं समाजामध्ये किंवा भारतामध्ये. रजाकाराविषयी किंवा काश्मीराविषयीच बोललं जायचं. आता हे रजाकार म्हणजे तर काय, तर हे MIM ह्या संघटनेचे स्वयंसेवक आहे. रजाकार हा तसा फारसी शब्द आहे. रजाकार म्हणजे स्वयंसेवक. मग हे स्वयंसेवक कोणाचे होते, तर हे MIMचे, हे जी संघटना आहे MIM, मुस्लिम हित रक्षणासाठी निर्माण केलेली म्हणजे 1927ची याची स्थापना आहे. उस्मानिया विद्यापीठातल्या 2 प्राध्यापकांनी याची संस्था स्थापन केली. ही कशासाठी केली स्थापना, तर मुस्लिम समाजाच्या हितरक्षणासाठी धर्मासाठी केलेली स्थापना हे संघटना म्हणजेच MIM आहे. मजलिस-ए इतिहादुल मुसलमीन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि मग हळूहळू 1938 पर्यंत जातीय दंगल काय असते, जातीवाद काय असतो हे कुणालाही माहीत नव्हतं 224 वर्षामध्ये. पण ज्यावेळेस 1938ला ह्या म्हणजे MIMचे जे अध्यक्ष झाले ते बहादूर जंग झाले. आणि बहादूर जंग झाल्यानंतर मग त्यात राजकारण शिरलं, जातीवाद शिरला, म्हणजे अत्याचार शिरले. अशा तऱ्हेनं चालू झालं नंतर 38पासून. आणि 1943ला MIMचे जो अध्यक्ष होते बहादूर जंग ते वारले. ते वारल्यानंतर त्यात थोडी पोकळी निर्माण झाल्यानंतर पण एक राष्ट्रीय अधिवेशन बसलं एक गुलबर्ग्याला MIMचं. आणि तिथं हा कासिम रजवी गेला, लातूरचा असणारा रहिवासी कासिम रजवी तिथं गेला. तो वकील होता तो. आणि मग तिथं त्यानं अतिशय प्रभावी असं भाषण केलं आणि त्याला दक्कनी सिद्दीकी असा किताब देऊन ह्या संघटनेचं त्याला अध्यक्ष केलं. MIMचा अध्यक्ष म्हणजे रजाकार संघटनेचा अध्यक्ष केलं. आणि मग 1946ला त्यानं काय केलं की मी ह्या संघटनेला सारंच माझं अर्पण करतो, माझे इस्टेट, राहणं पिणं सारं, आणि मी 24 तास ह्या संघटनेचं काम करीन, अशा तऱ्हेने त्यानं घोषणा केली. आणि तिथून मग त्यानं ह्या MIMचे जे रक्षक आहेत किंवा MIM ह्या संघटनेसाठी किंवा हे संस्थान भारतात विलीन न करण्यासाठी त्यानं दहशतवादी एक संघटना तयार केली. त्याचं नाव आहे रजाकार. म्हणजे हे स्वयंसेवक
कोणाचे स्वयंसेवक तर MIMचे स्वयंसेवक. आणि हे निमलष्करी दल तयार केल्यासारखं केलं, सशस्त्र दल तयार केल्यासारखं केलं. आणि जवळजवळ ह्याची संख्या होती ती 2 ते 2.5 लाख. त्या काळातल्या लोकसंख्येप्रमाणे हे अतिशय मोठं होतं. आणि जगातला सर्वात मोठा दहशतवादी, पहिला दहशतवादी कोण असेल तर तो कासिम रजवीच आहे. आणि मग ह्या संघटनेमार्फत हे काय करायचं, मग अनेक गावावर लुटालूट करायचे, जे मुस्लिम नाहीत त्यांच्या हत्या करायच्या, त्यांच्यावर अत्याचार करायचे, जाळपोळ करायचे, बलात्कार करायचे, लुटालूट करायची. अशा तऱ्हेनं दहशत माजवून त्यांचा समज असा होता की दहशतीमुळे हे जे बहुसंख्य काफिर आहेत, त्याला काफिर म्हणायचे हिंदूंना. आणि हे सारे रियासत सोडून जातील किंवा हे संस्थान सोडून जातील आणि किंवा इस्लाम धर्म स्वीकारतील, म्हणून आपण हे कायमचं आपलं हे राज्य राहील, अशा तऱ्हेने ती दहशत होती त्या रजाकारांची. नाही म्हणजे त्यावेळेला जे सक्तीनं धर्मांतर हे होत होतं, सक्तीनं धर्मांतर ते करायचे, त्याची कारणं अनेक आहेत. म्हणजे त्यावेळेची गरिबी आहे, त्यावेळेचे जे अन्याय असेल की त्यावेळेचं जे धर्मकरण होतं, त्याच्यामुळं सर्वसामान्य लोक जे अडचणीत आहे त्याला ब्लॅकमेलिंग करून हे तबलिगी नावाचं जे एक टेबलच राहायचा तहसीलमध्ये, प्रत्येक तहसीलमध्ये तबलिग नावाचा एक म्हणजे धर्मांतरण अशा तऱ्हेचं एक तिथं एक कारकुनच बसलेला राहायचा, टेबलच राहायचा तो प्रत्येक तहसीलमध्ये. आणि मग अनेक प्रसंगांना धर्मांतर करायचं, मग त्याला सूट दिली जायची. तू असं केलं तर तुझं आम्ही असं करतो, तुझं चांगलं भविष्य घडवायचं असेल तर तू धर्मांतर कर, अशा तऱ्हेने ते धर्मांतर केलं. पण तसा त्यांना प्रतिसाद साथ मिळाला नाही. लोक चिडून उठले, पुन्हा नंतर पेटून उठले लोक. आणि मग जे खेडेगावातले जे तरुण आहेत, हे तरुण काय त्यावेळेस म्हणजे काय असं प्रशिक्षित असे तरुण नव्हते, फार तर 2री 3री पण शिकलेले काय म्हणजे अशिक्षित असे तरुण पेटून उठले. आणि मिळेल त्या शस्त्राने, मिळेल त्या साधनाने त्यांनी त्या अन्यायाचा प्रतिकार करायला चालू केलं. आणि ज्यावेळेस मग अत्याचार झाले त्यावेळेस त्यांना उघड फिरणं मुश्किल झालं. कारण उघड फिरलं की राजाकार किंवा निजामाचे पोलीस त्यांना गोळ्या घालून मारायचे, म्हणून ते भूमिगत झाले. आणि भूमिगत जे प्रणेत आहे कोण तर चिलवडीचे रामभाऊ जाधव, हे त्यांची कल्पना आहे भूमिगत. आणि त्याने मग अनेक स्वतंत्र कॅम्प तयार करून मग अनेक तरुणांना एकत्र केले या जिल्ह्यातल्या. आणि मग निजामाविरोध, राजाकाराविरोध तरी स्वतंत्र लढा चालू केला. अशा तऱ्हेचा हा लढा आहे. तुमच्या चिलवडी गावाचा तो जो रक्तरंजित इतिहास आहे, गावाला पेटवण्यात आलं, 3 दिवस गाव जळत होतं, तर ती नेमकी घटना काय होती? आता या घटनेविषयी सांगतो तुम्हाला. तर ह्या संस्थानामध्ये जी काय 22,630 खेडे होती, त्या सर्व खेड्यामध्ये माझं चिलवडी गाव म्हणजे खेडं होतं. त्यावेळेस असा सडक मार्ग नव्हता, त्यावेळेस अशी कुठल्या वाहनाची सुविधा नव्हती, किंवा त्यावेळेस मोबाईल किती नव्हतं, किंवा तो काळ वेगळा होता काळ. पण ह्या अन्यायाविरोध कसं लढायचं, मग अन्यायाविरोध लढण्यासाठी जो ते आमच्यातलं जे क्रांतिकारक आहे, माझे चुलते आहेत रामभाऊ जाधव, हे अतिशय म्हणजे पेटून उठलेले. आणि त्यांनी हे जिल्ह्यातल्या सर्व तरुणाचं संघटन केलं. आणि मग संघटन करून म्हणजे नेमकं करायचं काय, म्हणजे लढायचं म्हणजे नेमकं काय करायचं निजामाचं. तर निजामाचे जे करोडगिरी नाके आहेत, करोडगिरी उत्पन्न असणारे जे नाके आहेत, ते नाके नष्ट करायचे. त्याला शिंदीपासून ताडीपासून उत्पन्न मिळायचं, करोडगिरी उत्पन्न मिळायचं. ते शिंदबन म्हणजे ते जंगल सत्याग्रह केला, त्यांनी तोडून टाकली झाडं. जे पोलीस स्टेशन आहेत खेडेपाड्यातले निजामाचे, त्या पोलीस स्टेशनवर हल्ले करून त्यांची शस्त्र लुटणं. पुन्हा रजाकारांचे जे अड्डे आहेत, ते रजाकाराचे अड्डे सशस्त्र हल्ले करून त्यांना नष्ट करणे. आणि मग अशा तऱ्हेनं आणि निजामाचा कुठलाही कायदा किंवा कुठलाही आदेश मानायचा नाही. म्हणजे ह्याचं कारण असं आहे, त्यावेळेस तत्कालिक कारण माझं गाव चिलवडी जाळण्यासाठी झालेलं आहे. त्याचं तत्कालिक कारण असं आहे, लिवी आणि शेतसरा, धान्य लिवी ज्याला धान्य लिवी म्हणतो आपण, आणि शेतसरा ही कंपल्सरी होता, म्हणजे ह्यानंच होता. आता समजा तुम्हाला 10 क्विंटल ज्वारी झाली तर तुम्हाला 15 क्विंटल ज्वारी मागितली जायची लिवीसाठी. आणि ते न दिले तर मग त्याच्यावर प्रचंड मानसिक छळ, त्याचा शारीरिक छळ करायचा. म्हणजे उत्पन्नापेक्षा कर जास्त आणि लिवी जास्त, उत्पन्नापेक्षा लिवी जास्त. अशा तऱ्हेने मग आम्ही त्या परिसरामध्ये, चिलवडीच्या परिसरामध्ये शेतसारा द्यायचा नाही, लिवी द्यायची नाही, निजामाचा कुठलाही कायदा पाळायचा नाही. अशा तऱ्हेनं रामभाऊ जाधवांनी तो प्रयत्न केला. नाही, मी थोडंसं थांबवतो. जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही शेतसारा आणि लेवी यातला फरक सांगा. शेतसारा म्हणजे आपण आता शेतसारा भरतोच ना आपण, आता रेव्हेन्यू कर भरतो, आज सुद्धा भरतो. आणि धान्य लिवी म्हणजे ठराविक त्यांच्या किमतीमध्ये धान्य त्यांना द्यायचं.
कोणाला निजामाला द्यायचं. हां हां हां. अशा तऱ्हेनं धान्य लिवी म्हणजे समजा तुमच्याकडे जो त्यावेळेस मेन पीक मुख्य पीक आहे तर ज्वारीच राहायचं आपल्या खेड्यापाड्यातलं. आणि मग ते ज्वारी जर समजा तुम्हाला आता तुमचं सालाचं उत्पन्न निघालं तुम्हाला 10 क्विंटल ज्वारी झाली, 10 मन ज्वारी झाली तर तुम्हाला 12 मन 13 मन 14 मन असं मागितले जायचे. म्हणजे मग द्यायची कुठून देणं. आणि मग ते न दिलं तर मग त्या शेतकऱ्याचा मानसिक शारीरिक छळ करायचा, त्यांना मारहाण करायची, अशा तऱ्हेचा अन्याय व्हायचा. म्हणून आमच्या क्रांतिकारकांनी रंभाऊ जाधवांनी आता आदेश काढला की आपल्या परिसरात शेतसारा किंवा ही लिवी द्यायची नाही अजिबात. तर लिवी वसुलीला कोण कुलकर्णी, पटवारी, गिरदावर अशी यायची. आणि मग त्यावेळेस काय झालं की आमची बंदी होती आणि बंदी असताना मग त्यांच्या पटोरे आणि कुलकर्णीच्या म्हणजे रक्षणासाठी पोलीस पार्टी आली तिथं. चिलोडीला पोलीस पार्टी आली आणि मग आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी भूमिका स्वातंत्र्य त्यांच्यावर गोळीबार केला. आणि त्यातल्या एका हवालदाराला पकडून त्याला जिवंत कॅम्पवर नेऊन गोडवाच्या त्याला जिवंत मारण्यात आलं. त्या हवालदाराला गोळ्या घालून मारण्यात आलं, आमच्या भूमिका स्वातंत्र्य सैनिकांनी मारण्यात आलं. आणि ही बातमी ज्यावेळेस मोहम्मद हैदर नावाचे जे कलेक्टर होते त्यांना कळाल्यानंतर ते भयंकर चिडले आणि म्हणले आपण ह्या गावाला आता हातच दाखवू म्हणले. आणि मग त्याने सुरुवात बघितलं आधी की सुरुवात रंभाऊ जाधवावर 10,000चं इनाम ठेवलं, जिवंत किंवा मुर्दा पकडून द्यायचं त्यांना. आता त्यावेळच्या 10,000ला आता 300 गुन्हा, त्यावेळेच्या रुपयाची किंमत आज 300 रुपये आहे. म्हणजे व्हॅल्युएशन जर काढलं आपण अशा तऱ्हेनं पण ते शक्य झालं नाही. म्हणून तो काय केलं, आमचं गाव त्यावेळेस लोकसंख्या किती गावची होती 1350, म्हणजे 1350 लोकसंख्या होती. आणि त्यांनी रोल कॉल घेतला इथं पोलिसांचा आणि 700-800 पोलीस आणि 500-600 रजाकार घेऊन ते असे 2-4 गाव ओलांडून केकतवाडी, राऊवाडी, पुन्हा पवनेर, पिंपरी असं बोलून चिलोडीला आले ते. त्यावेळेस सडक मार्ग नव्हता, हा उस्मानाबाद वैराग रस्ता हा सडक मार्ग नव्हता. आणि आल्यानंतर मग आधी त्यांनी काय केलं, सुगीचे दिवस चालू होते. आले कधी 19 मार्च 1948ला ते आमच्या शिवारात आले. 19 मार्च 1948ला. आणि मग त्यांनी काय केलं, त्यावेळेस सुगीचे दिवस चालू होते, ज्वारीची खळं चालू होती, कोणाच्या कडब्याच्या गंजी लागल्या होत्या, काय शेतातली गोटी होती जनावरांची ते आधी जाळले सारे, कम्प्लीट शिवार जाळला आधी, उद्ध्वस्त केला सारा शिवार. आणि मग त्याला आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्रतिकार केला, सशस्त्र प्रतिकार केला. एवढ्या मोठ्या म्हणजे लवाजमाला प्रतिकार करायला त्यावेळेस सोपं नव्हतं. पण त्यावेळेस कसं होतं, झाडी लपून जास्त होतं, झाडाची संख्या खूप होती, म्हणजे संबंध ह्याच्यामध्येच होती. आणि त्याचा आडोसा घेऊन आम्ही ह्यांच्या पोलिसावर किंवा रजाकावर गोळीबार केला आमच्या लोकांनी. आणि मग तो आमचं तर आम्ही 3 वर्ष गावातच नव्हतो, गाव संपूर्ण खालीच होतं त्यावेळेस. संपूर्ण खाली होतं गाव, म्हणजे 3 दिवस 3 वर्ष आम्ही गावातच नव्हतो. म्हणजे गाव जाण्याच्या अगोदर 1-1.5 वर्ष आणि पूर्ण गाव जाण्यावर 1.5 वर्ष असं गावातच नव्हतो आम्ही. कारण बाहेरून येऊन आम्ही शेती वगैरे करायचं, कामधंदा करायचा आणि निघून जायचं. सरहद्दीच्या पलीकडली जी गाव होती सोलापूर जिल्ह्यात तिथं आम्ही स्वसंरक्षणासाठी निघून जायचं. आमची मुलं बाळं जे आम्ही ते पोरं तिकडे आमच्या सोयीनुसार पाठवले होते सुरक्षित ठिकाणी. मग त्याचा फार संतापला तो. आणि मग त्याने सारा शिवार जाण्यात तो गावात आला. आणि गावातमध्ये सुरुवातीलाच एक आता त्रिवेणी संगम, आमचं 2 नद्याचा संगम आहे, तिथं दत्त मंदिर आहे मोठं. तर आल्यानंतर त्यानं आधी ती दत्ताची मूर्ती पाहिल्यानंतर तो भडकला, हे सब तोड दो असं म्हणल्यानंतर मग त्याने ते घन हातोडे घालून ती मूर्ती फोडली आणि ती लाकडी मंदिर होतं ते पेटून दिलं. आणि नंतर मग गावात तो घुसला. तो गाव रिकामच होतं. पण आमचे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांनी असं त्याचे प्रतिकार केला, त्याचा 3 दिवस प्रतिकार केला. आणि मग तो गावात रिकाम असल्यामुळे त्याने काय केलं, जला दो सबको. आणि मग त्यांनी पेट्रोल टाकून त्यावेळेचे बंदुकीची दारू टाकून आमची सारी घरं सारे पेटवून दिली, सारे जाळून टाकलं. आणि त्यावेळेस आमच्या जे भूमिगत स्वातंत्र्य सैनिक होते 200 स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांनी सशस्त्र लढाई करून त्याचा उद्देश एकच होता की हे जे रंभाऊ जाधवाला पकडायचं किंवा त्याचे सहकारी पकडायचे किंवा त्यांना गोळ्या घालून मारण्यासाठी तो आलता. पण झालं उलटं, त्याचेच 20 ते 22 पोलीस आणि रजाकार आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी मारले. त्याच्या हाती एकही स्वातंत्र्य सैनिक सापडला नाही किंवा एकालाही तो गोळी घालून मारू शकला. ही त्या लढ्याचं वैशिष्ट्य आहे. आणि मग 3 दिवस हाताश होऊन तो परत गेला उस्मानाबादला, धाराशिवला परत आला. अशा तऱ्हेचं ती हे त्याच्यामुळे जळलं गाव आमचं. आणि पुन्हा गाव जळल्यानंतर सुद्धा 3 दिवस तो तिथं मुक्कामाला होता, म्हणजे तंबू ठोकून मुक्कामाला होता ते गावाच्या शेजारी. ते सारं जाळल्यानंतर त्याचं मग पण त्याला जमलं नाही. त्याचेच 20-22 पोलीस मारले आमच्या लोकांनी फायरिंगमध्ये ह्याच्यामध्ये. आणि मग तो हताश होऊन परत आला, धाराशिवला परत आला.
आणि परत आल्यानंतर मग चौथ्या दिवशी जे म्हणले आता काय जळतं आपलं काय जळतं म्हणजे त्यावेळेचे ते तरुण महिला आणि पुरुष आले बघायला आपलं गाव कसं. मग ते सारं जळत होतं. मग त्याला दुःख झालं, अरे आपलं काय शिल्लक राहिलं नाही आणि आता काय करायचं. पण महिलाच्या डोळ्यामध्ये म्हणजे वस्तुस्थिती मी बघितलेली सांगतो तुम्हाला, माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे मी. आता साधं कोपट पेटलं तर आरडाओरडा होतो, बोंबाबोंब होती, रडारड होती. पण त्यावेळेस काही महिलेच्या डोळ्यातून पाणी आलं नाही. त्यांना आनंद झाला कशाचा, की आपले जे तरुण आहेत किंवा आपले जे नवरे आहेत किंवा आपले जे पती आहेत हे भूमिगत स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि त्यांनी हा संघर्ष लढून त्यांचेच 20-22 पोलीस कसे मारले ह्या बेहोश आणि ते वंदे मातरम असे नाचू लागले. आणि जे तरुण होते तुम्हासारखे जे तरुण होते त्यांनी मग तूप मागून घेतलं. हा स्वातंत्र्याचा यज्ञकुंड आहे, आपण त्यात तूप ओतून आपण शांत करू. ही वस्तुस्थिती घाललेली वस्तुस्थिती. ही प्रेरणा कुठं दिली त्यांना? पुणे विद्यापीठातले पदवीधर होते का ते? नाही. मग हे जे ज्ञान आहे किंवा हे जे तत्व आहे किंवा ही जी उर्मी आहे हे त्यांना कुठून आली हे मला सांगा तुम्ही, त्याचं उत्तर द्या तुम्ही. आणि ही घडलेली काल्पनिक नाही किंवा ऐकून माहिती मी बोलत नाही, सत्य. मी प्रत्यक्ष पाहिलेला किंवा मी तिथं भोगल्या नुसतं पाहिलंच नाही, मी भोगले मी त्यांच्याबरोबर. मी आले राजाकार पळापळा म्हणायचे, आले पोलीस पळापळा म्हणायचे, पुन्हा यायची वर्ण गोळ्या चालायच्या, खाली पडायचं जायचं, पण येत होतो आम्ही. ही अशी घटना आहे भारताच्या इतिहासामध्ये. तुम्हाला असं एकही उदाहरण सापडणार नाही. एक कलेक्टर येऊन 3 दिवस मुक्काम टाकून एक खेडेगाव जाळतो, असं भारतामध्ये जी 7.25 लाख खेडे, त्या 7.25 लाख खेड्यामध्ये सुद्धा असं क्रांतीची पार्श्वभूमी असणारी एकमेव खेड म्हणजे माझं चिलवडी गाव. तुम्ही कबूल करा न करा, माझा प्रश्न तुमचा येतो. असं घडलं का भारताच्या इतिहासात? बघा तुम्ही भारताचा स्वातंत्र्य इतिहासात कुठलाही काढून बघा, असं घडलं का तुम्ही? आणि मग तरी लोक इतके पेटून उठले की जो परिसर आहे 65 गावं 70 गावं आम्ही मुक्त केली आणि निजामाचं कुठलंही नामोनिशाण सारं मिटवलं आणि स्वतंत्र म्हणजे राज्य स्थापन केलं. त्याचं आझाद मुक्तापूर असं नाव दिलं त्याला. माढा तालुक्यात जामगाव म्हणून गाव आहे, तिथे त्याची राजधानी स्थापन करून मंत्रिमंडळाची नेमणूक करून सर्व प्रशासन चालवलं 4 महिने 10 दिवस. आणि हे भारतात स्वतंत्र झालेल्या भारतामधलं पहिलं रामराज्य आहे आमचा तो परिसर आहे. आझाद मुक्तापूर त्याचं नाव आहे. आणि मग तर काय बोलायचं, पुन्हा बिशाळ झाली रजाकाराची किंवा निजामी पोलिसांची त्या खाली घाटाच्या खाली उतरायची या 65 गावात याची म्हणजे हिंमतच केली नाही. कारण आम्ही बी लष्कर निर्माण केलं, त्या स्वातंत्र्य सैनिकांनी लष्कर निर्माण केले, पोलीस दल निर्माण केले, प्रशासन निर्माण केले, व्यवस्था केली, आरोग्यमंत्री शिक्षण मंत्री सारे नेमून ते झेंडावंदन हे सारं पद्धतशीर केले. अशा तऱ्हेचं तो क्रांतिकारकाचं गाव आहे मला. त्याच्यामुळं आता ह्याच्यामध्ये जो कासिम रिझवी होता तो वकील होता आणि त्यापूर्वीची रजाकार संघटना एवढी आक्रमक वाटत नाही, परंतु 1946ला ज्यावेळेस त्यानं सूत्र हातात घेतली त्यावेळेस तो इतका आक्रमक का झाला होता? आक्रमक झाला म्हणजे त्याचं काय करायचं होतं, त्याला काही इस्लामिक देश इथं निर्माण करायचा होता. भारताच्या मध्यवर्ती एक इस्लामिक देश निर्माण करायचा होता. की त्याचं म्हणणं काय होतं की काश्मीरमध्ये बहुसंख्य मुस्लिम आहेत, तिथं हरशिम हिंदू राजा का चालतो तुम्हाला? इथं जरी बहुसंख्य हिंदू असले आणि राजा मुस्लिम इथं का चालत नाही तुम्हाला? आणि हे आमचं असंच जय घराणं आहे. गेली 900 वर्ष आम्ही हे राज्य करतो, आम्ही आमच्या तलवारी चालून आम्ही राज्य केलं आहे. त्यांना स्वराज्य मागायचा अधिकार त्यांना नाही किंवा प्रशासन मागायचा अधिकार त्यांना नाही बहुसंख्य जनतेला. आणि हे मुस्लिमच प्रत्येक मुस्लिम हे रियासत का मालिक आहे असं तो म्हणायचा. म्हणून प्रत्येक मुस्लिमाचं रक्त म्हणजे हे संस्थान सांभाळण्याचं काम आपलं आहे. आणि मग भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी एक इस्लामिक देश निर्माण करायचं दोघांचंही स्वप्न होतं. आपल्या मोहम्मद म्हणजे उस्मान अलीचंही होतं, शेवटच्या निजामाचं याचंही होतं. उस्मान अलीला एक उस्मानिस्तान निर्माण करायचं, जसं पाकिस्तान निर्माण आहे त्याचं तसं निघतं भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी त्याला एक इस्लामिक देश निर्माण करून साऱ्या जगाच्या मुस्लिमाचं नेतृत्व त्याला करायचं, त्याला खलिफा व्हायचं होतं. तुर्कस्तानचा खलिफा तसं. आणि तुर्कस्तानचा खलिफा आता ती कहाणी वेगळी आहे. आता तुर्कस्तानचा खलिफाचं काय झालं की पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीला ह्यानं मदत केली आहे तुर्कस्तानच्या खलिफानं, त्याच्यावर लढलेलं म्हणून इंग्रजाने त्याला पुन्हा नंतर पराभूत करून त्याला फ्रान्समध्ये पळवून लावलेलं आहे. तुर्कस्तानच्या खलिफा अब्दुल्ला त्याचं नाव होतं. आणि मग ह्यानं काय केलं की आंतरराष्ट्रीय लॉबी तयार केली. कुणी आपल्या निजामानं हे आपलं संस्थान कायम राहावं म्हणून आंतरराष्ट्रीय लॉबी तयार केली. म्हणजे काय केलं की
खलिफा म्हणजे कसं आहे, हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनंतर जे मानाचं स्थान असतं मुस्लिमामध्ये त्याचं नाव खलिफा. हो बरं का, तो मालकच असतो, म्हणजे धर्मगुरूच असतो तो सर्व जगातल्या इस्लामाचा, नुसत्या ठराविक ठिकाणचा नाही. खलिफा म्हणजे फार मोठं पद आहे ती. आणि मग त्याचं काय केलं त्यानं, आपली जी 2 मुलं होती आझम जहा आणि मोजम जहा, ह्या 2 मुलाला त्याच्या 2 मुली केल्या, सुना केल्या. आणि हे लग्न कुठं झालं, फ्रान्समध्ये झालं. तर त्याच्यामधले जे 2 मुली होत्या, एक दुर्रेशाह बेगम तिचं नाव, पहिलीचं नाव, आणि निलोफर. तर दुर्रेशाह बेगम ही अतिशय पुरोगामी विचाराची होती. अतिशय पुरोगामी विचाराची. बुरखा तिनं कधी घेतला नाही. जगातली एकमेव महिला म्हणजे दुर्रेशाह बेगम. दुर्रेशाह म्हणजे अनमोल मोती असा त्याचा अर्थ आहे. दुर्रेशाह हा सुद्धा फारसी शब्द आहे. दुर्रेशाह म्हणजे अनमोल मोती. आणि ती पहिली ती सून झाली आझमजहाची, म्हणजे मीर उस्मान अली. आणि मग ते असे जाहीर सभेत भाषणे द्यायची. आणि ती काय म्हणायची की बिनशर्त मुस्लिमाच्या हितासाठी तुम्ही बिनशर्त ह्या भारतामध्ये विलीन व्हा, भारतामध्ये सामील व्हा, भारतीय संघराज्यात तुम्ही सामील व्हा, कुठली अटका. कारण हे मुस्लिमाच्या हितासाठी, कारण त्याचं कारण असं आहे म्हणजे की गेले शेकडो वर्षे आपल्या अनेक पिढ्या ह्या मातीमध्ये नांदल्या आहेत. आपण एकजुटीनं राहिलो. ते तुम्ही ज्याला काफिर म्हणता ते आपल्या खरं तर त्यांचीच मेहरबानी आपल्यावर, आणि त्यांच्यामुळंच आपलं इतकं 224 वर्षे राज्य टिकलं. आणि त्यांच्याशी बेईमानी करून तुम्ही जर स्वतंत्र देश म्हणून उभा करता तर तुम्हाला ते शक्य होणार नाही, कारण तशी अनुकूलताही नाही इथं. म्हणून मुस्लिम समाजाच्या हितरक्षणासाठी तुम्ही बिनशर्त भारतात विलीन व्हा, कारण ह्या मातेशी बेईमानी करणं म्हणजे इस्लामला मंजूर नाही. ते असं ते जाहीर भाषेत ह्याच्यातून म्हणायचे. निजामाला ती मानलं नाही, मग ती फ्रान्सला परत गेली, नांदलीच नाही पुन्हा इथं. असं झालं. आता हा जो लढा आहे सगळा आपल्या जिल्ह्यातला विशेषतः, त्याच्यामध्ये जे कलेक्टर होते आपले मोहम्मद हैदर, तर त्या कलेक्टरची एक वेगळी कहाणी आहे. ती नेमकी काय आहे? आता कलेक्टर म्हणजे इथं कसं, उस्मानाबाद जिल्ह्याचं कलेक्टर यायलाच कुणी तयार नव्हतं. इथं 4-5 महिने रिकामीच जागा होती. ती अव्वल तालुकदार म्हणायची त्यावेळेस. तालुकदार म्हणजे हा कलेक्टरला तो शब्द होता, त्याला कलेक्टर त्यावेळेस म्हणत नव्हते. तर मग 5 जानेवारी 1948ला उस्मानाबाद जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून किंवा हे म्हणून त्यांनी 1:30 वाजता चार्ज घेतला इथला. उस्मान अली आपलं मोहम्मद हैदरने. तर मोहम्मद हैदरचं त्यावेळेस वय होतं 32-33 वर्ष, तरुण होते ते. आणि मग ते आल्यानंतर त्यांनी पाहिलं, सारं वातावरण पाहिलं. आणि मग सतत ते ऑफिसमध्ये कधी थांबलेच नाहीत, सारा दौरा काढायचे बाहेर. त्याच्या मागे एक जीप होती, त्यावेळेस जीप होती, जीपच्या मागे एक ट्रेलर राहायचं बारकं, आणि त्याच्यामध्ये ते सहकारी घेऊन फिरायचे चौकड. आणि मग लोकांना जाहीरपत्र काढायचे, तुम्ही आमचे म्हणजे जनता आहे, तुम्ही आमचे हे आहेत, म्हणजे आमच्या 2 डोळ्यापैकी तुम्ही 1 डोळा आहेत, तुम्हाला कुठला त्रास होत असेल, कुणी त्रास घेत असेल, कुणी असो ते, मग कधी या तुम्ही, आणि तुम्ही असं गाव सोडून जाऊ नका, तुमचं इस्टेट सांभाळा, आम्ही तुमचे रक्षण करतो आम्ही. आणि हे जे काँग्रेसचे गुंड आहेत किंवा हे जे आर्य समाजाचे गुंड आहेत ह्यांच्या नादी तुम्ही लागू नका. हे भयकावण्याचा तुम्हाला प्रयत्न करतात, त्यांच्या भयकाव्यामध्ये तुम्ही जाऊ नका, असे त्यांना समजायचं. मग ते नाही केली की मग ते जे तरुण क्रांतिकारी त्यांना डायरेक्ट गोळ्या घालायच्या. आणि मग असं करत असताना ईटचे जे किसनराव टेके आणि गोदावरी टेके या दोघांना मारलं त्याने. उपळ्याचे जे 12 गाडीवान होते त्यांना पकडून त्यांचं धान्य लुटलं गाडीवान, ते कारण त्यांच्या पांढऱ्या टोप्या होत्या डोक्याला. त्यांना वाटलं हे क्रांतिकारक आहेत म्हणून त्यांना पकडून आणि रजाकाराच्या हवाले केला आणि त्यांचे संपवलं त्यांना. आणि इतर 27 मर्डर आहेत. आणि मग 17 सप्टेंबर 1948ला 109 तासानंतर हे ऑपरेशन सक्सेस झालं, पोलो ऑपरेशन केंद्र सरकारचं. आणि मग हे जे प्रशासन आहे हे मिलिटरी लष्कराच्या ताब्यात गेलं सर. म्हणजे इथं प्रशासनही लष्कराने केलेलं, आपलं जयंत चौधरीच्या अंडर गेलं सर हे. आणि मग त्याने 17ला संपल्यानंतर लगेच 19ला मोहम्मद हैदरला म्हणजे डिसमिस केलं, म्हणजे सस्पेंड केलं आणि त्याच्यावर केस दाखल केली. आणि मग केस दाखल केल्यानंतर सुरुवातीला त्याला चंचलगुडा जेलमध्ये टाकण्यात आलं. पण ज्युरिडिक्शन म्हणजे घटना घडलेल्या होत्या हे धाराशिव जिल्ह्यामध्ये, तिकडं हैदराबादच्या जेलमध्ये कशाला ठेवलं म्हणून आपल्या जेलमध्ये त्यांना आणलं, इथं धाराशिवच्या उस्मानाच्या जेलमध्ये टाकलं. ज्या मोहम्मद हैदरनं शेकडो म्हणजे स्वातंत्र्य सैनिकाला ह्या जेलमध्ये टाकलं, त्या जेलमध्ये ह्याला पुन्हा राहावं लागलं. 3 वर्ष 11 महिने तिथं राहिला तो आपल्या उस्मानाच्या जेलमध्ये. म्हणजे हे काळानं घेतलेला सूड आहे.
आपण जे म्हणतो ना कधीतरी काळ बदलतो तसा हा प्रकार आहे. आणि मग त्या जेलमध्ये टाकल्यानंतर त्यानं स्वतः तिथं आत्मचरित्र दिलं. त्याचं नाव ऑक्टोबर कूप बरं असं आत्मचरित्र दिलं. त्यानं ती सर्व सत्य माहिती सांगितली आहे त्यात ऑक्टोबर कूपमध्ये. आणि मग त्याच्यानंतर खटला चालला त्यावेळेस सेशन कोर्ट जे आपलं होतं ते गुलबर्गा होतं, उस्मानाबादला नव्हतं, धाराशिवला नव्हतं ते सेशन कोर्ट. आणि मग त्या सेशन कोर्टामध्ये त्याची केस चालली. आणि मग वासुदेव प्रसाद ते जे जज होते, स्पेशल जज होते वासुदेव प्रसाद, तर त्या वासुदेव प्रसादने त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे आपलं जे बार कौन्सिल आहे इथलं वकिलांचं, त्या बार कौन्सिलमध्ये ठराव घेण्यात आला की ह्याचं वकीलपत्र कुणीही घ्यायचं नाही. हा ठराव कोणी मानला? नरसिंगरावांनी मानला, ॲडव्होकेट नरसिंगराव. आणि त्याला अनुमोदन दिलं फुलचंद गांधींनी. बरं आता ती रेकॉर्डसुद्धा काढायला आम्ही काय होतं ते उर्दूमध्ये. आणि मग तो त्याचं वकीलपत्र कोणी नाही, त्यानं तिथं अभ्यास केला जेलमध्ये असताना. तो म्हणजे कायद्याचा अभ्यास केला त्यानं, हुशार होता तो. आणि त्यानं स्वतःच बचाव केलेला आहे प्रत्येक कोर्टासमोर. आणि गंमत बघा, ही एक नवलाची गोष्ट आहे, ऐतिहासिक नवल आहे हैदराबाद मुक्तीसंग्रामातलं, की त्याच्यानंतर त्यानं अपील केलं कुठं हायकोर्टात. हायकोर्टात मग हायकोर्टामध्ये जे आता बेंच असतं ना 3 न्यायाधीशांचं, पण ते सिंगल बेंच होतं, देशपांडे नावाचं जज होते. त्यांनी ती शिक्षा कायम केली, खाल्ली गुलबर्गा जेलमध्ये. आणि मग ते मग आता मला आता काय करायचं आपण, त्यानं मग सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं. आता सुप्रीम कोर्ट कधी स्थापन झालं? 1954ला आपलं. त्यावेळेस सुप्रीम कोर्ट नव्हतं भारताचं. आणि पहिले चीफ जस्टिस म्हणजे पहिले सरन्यायाधीश कोण झाले तर मेहरचंद महाजन, न्यायमूर्ती मेहरचंद महाजन. आता हे मेहरचंद महाजन कोण होते तर काश्मीरचे पंतप्रधान होते. हरिसिंग राजाचे पंतप्रधान होते त्यावेळेस. काश्मीर 26 ऑक्टोबरला इकडे विलीन झाल्यानंतर ते भारतात आले आणि ते पहिले चीफ जस्टिस झाले. आणि त्यांच्या पुढे ही केस चालली निजामाची. आणि त्यानं स्वतः तिथं म्हणजे बचावाचं काम केलेलं आहे मोहम्मद हैदरनं. तो म्हणला मला फाशी कशासाठी देत होतं मी साहेब, मी काय अपराध केला? मी चिलोडी जाळं 100% गोष्ट खरी आहे. 12 उपळ्याचे मर्डर केले 100% गोष्ट खरी आहे. जे अनेक गोदावरी टेके मारलं त्यांना, किसन टेक्यानं मारलं, ही बरोबरच आहे. पण हे मी काय केलं हे आधी तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, माझं वैयक्तिक माझं बांधाचं भांडण होतं का, माझं वैयक्तिक काय होतं, माझं शासन कसं टिकेल, माझं प्रशासन कसं टिकेल, माझं राज्य कसं टिकेल, ह्यासाठी केलेला मी प्रयत्न आहे. आधी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस ऐकलं नाही त्यावेळेस मी अत्याचार केलेला आहे, यात माझा काय दोष आहे? आणि माझं जर आता सरकार असतं तर माझी हातीहून मिरवणूक आली असती त्यांनी, देशासाठी बरोबर त्या केला म्हणून. मग काय सुप्रीम कोर्टाने येस मला निर्दोष सोडले, त्याला निर्दोष सुटला तो. आणि पुन्हा विशेष सांगायचं म्हणजे आपल्या निजामाचा तो PA झाला पुन्हा जाऊन. आता खरं तर गुन्हेगार हा निजाम मीर उस्मानालीच गुन्हेगार आहे. पण आपल्या केंद्र सरकारनं 1948ला भारत म्हणजे हैदराबाद संस्थानचा जो राजा प्रमुख आहे तर निजामालाच नेमलं. ही काय गंमत आहे? 48 ते 52पर्यंत तोच प्रमुख राहिला, राज्यप्रमुख म्हणून हैदराबाद स्टेटचा. आणि 23 मार्च 1948ला 23 मार्च 1948 म्हणजे 1952ला हैदराबाद ह्याचं म्हणजे ह्याचं भूमिपूजन त्याच्या हस्ते झालेलं आहे, विधानभवनाचं. विधानभवन जे असतं ना आपलं मुंबईला आपलं विधानभवन आहे तसं तिथं नव्हतं विधानभवन, तर ते त्याचं उद्घाटन त्याच्या हस्ते झालेलं आहे. म्हणजे काय गंमत आहे बघा तुम्ही. आणि मग हा 6 एप्रिल 1886ला जन्मलेला हा निजाम. त्याच्यानंतर विलीनीकरणानंतर 19 वर्ष जगला. आणि 24 फेब्रुवारी 1967ला तो वारला किंगकोटीमध्ये. कधी वारला? शुक्रवार होता तो दिवस. 1:22 तो वारला. म्हणजे 81 वर्षी तो जगला. काय गंमत आहे. खरा गुन्हेगार तोच आहे. त्याला इथं उस्मानी स्थान निर्माण करायचं होतं. जसं पाकिस्तान आहे तसं उस्मानी स्थान, आणि जगाच्या मुस्लिमाचं नेतृत्व त्याला करायचं होतं. जगाचं खलिफा त्याला व्हायचं होतं. आणि जगातला तो सर्वात श्रीमंत माणूस
त्याच्या श्रीमंतीचं इतकं अजब वर्णन नाही की त्याच्याकडे जेकब नावाचा जो हिरा होता तो 167 कॅरेटचा हिरा होता. तर त्याची त्यावेळेस किंमत किती होती? 400 कोटी. तो पेपर वेट म्हणून वापरायचा. त्याचे आपल्या रिझर्व्ह बँकेत 173 निवडक नग आहेत. आता आहेत का नाहीत मला माहीत नाही, पण त्यावेळेस सांगतात लोक. तर त्यावेळेस तर 48ला त्याची किंमत किती होती? 20,000 कोटी किंमत होती. इतर तर सोडाच, एवढा मोठा, आणि जगातला तो सर्वात श्रीमंत माणूस. आता टाइम्स मॅगझिन आहे ना, टाइम्स मॅगझिन इंटरनॅशनल केरीचं ते मॅगझिन होतं त्यावेळेस. नाही, आताही आहे ते. 1937ला फ्रंट पेजवर त्याचा फोटो छापलेला आहे. त्यानं कव्हर पेजवर त्याचा फोटो छापलेला आहे. द ग्रेटेस्ट मॅन ऑन अर्थ ऑफ द अर्थ असं त्याच्यावर हेडिंग आहे त्याचं. जगातला सर्वात अधिक श्रीमंत असणारा तो माणूस काय असेल. खरं. हे आता हे निजामाचं झालं. परंतु जो ज्यानं म्हणजे अतिशय अनन्वित अत्याचार केले त्या कासिम रिजवीचं पुढं काय झालं? आता कासिम रिजवीचं काय झालं? 48ला 17 सप्टेंबर 1948ला फ्री झालं ते आपलं. म्हणजे हैदराबादमध्ये तो निजाम शरण आला 5 वाजता, दुपारी 5 वाजता. 119 तासानंतर म्हणजे 17 सप्टेंबर 1948ला 5 वाजता आल इद्रुस नावाचा जो सेनापती होता त्याने जनरल चौधरी पुढे शरणागती पत्करली आणि निजामानं रेडिओवर भाषण करून बिनशर्त शरणागती पत्करली. तर ते कासिम रिजवी कहा आहे असं विचारलं जनरल चौधरीने. कोणाला? आल इद्रुसला. आता गंमत बघा, आल इद्रुस आणि हे जनरल चौधरी क्लासमेट आहेत, विद्यार्थी होते डेहराडूनमध्ये, क्लासमेट होते दोघांनी. योग कसं ते एकानं शरणागती त्याच्यासमोर पत्करली. आल इद्रुसनं शरणागती पत्करली. मग त्याला विचारलं चौधरीने, कासिम रिजवी कहा आहे? ती म्हणलं गोवळकोंड्याला आहे. आणि ते आपल्या मामाकडे डोक्याला पिस्तूल लावून तो सारखे हेलपाटा घालतो मध्ये आणि त्याला पकडणं फार अवघड आहे असं काय. त्याला काय केलं? 23 सप्टेंबरला त्याला तिथं जाऊन अटक केली आणि त्याच्यावर केस चालल्या. त्याच्यावर 2-3 केसेस होत्या आणि मग त्याला 7 वर्षे शिक्षा झाली. आणि मग तो काय बेचैन झाला. आता काय करायचं? मग त्याला बेचैन झालं. त्याला मग प्रार्थना केली सुटकेसाठी, मी असं आहे. मग त्यालाच म्हणजे गव्हर्नमेंटनं आपल्या अटी घातल्या की तू भारत सोडून गेला तर तुला सोडतो आम्ही. 48 तासात देश सोडून जा. म्हणून 1957ला त्याला सोडून दिलं आणि तो कराचीला निघून गेला. आणि त्याला वाटलं आपलं फार मोठं तिथं स्वागत होईल कराचीमध्ये, आपण एवढं मोठं क्रांती केली, असं केलं. तर तिथं त्याला कोणी खाल्लं नाही. आणि मग इकडून जे मुजाहिर गेलते, म्हणजे निर्वासित ज्याला म्हणतो आपण, भारतातून जे मुस्लिम गेलते, त्याचं वकीलपत्र ते त्यानं केलं कराचीमध्ये. आणि असं करून त्याचं काय झालं? अगोदरच त्याचं जे कुटुंब होतं ते त्यानं कराचीला पाठवलं होतं. म्हणजे त्याला एकूण 4 मुली आणि 5 मुलं होती. आलं का तुमच्या लक्षात? तर शिंदे कॉटनचा जो तस्कर होता, शस्त्र पुरवणारा निजामाला, त्याच्या विमानाचा पायलट होता तो शिंदे कॉटन. तस्कर होता, शस्त्र पुरवणारा. तर निजामानं त्याचा $60 लाख करार केला शस्त्र पुरवण्यासाठी. आणि त्याच्या विमानात त्यानं अगोदरच पाठवून दिलं आपल्या फॅमिली कुटुंबाला. आणि तो गेल्यानंतर मग त्यानं वकिली केली तिथं. मग राहिला तो वकील करून. त्याला काय तिथं ही मिळालं नाही, एवढं रिस्पॉन्स मिळाला नाही. आणि 15 जानेवारी 1970ला तो कराचीमध्येच वारला. म्हणजे जन्माला कधी 31 मे 1900ला त्याचा जन्म आहे. 31 मे 1900चा जन्म आहे त्याचा. आणि वारला 15 जानेवारी 1970ला कराचीमध्ये. म्हणजे बेवर्षी म्हणजे परदेशात वारला तो. अशा तऱ्हेनं संपलं झालं. हा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा हा अतिशय थोडक्यात, खरं म्हणजे हा इतिहास इतका रंजक आहे की तो अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये पूर्ण होणार नाही. परंतु आपण ओझरती त्याच्यावरती एक नजर टाकलेली आहे. सगळ्या घटनांचा एक थोडासा सारांश काढून आपण तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेब जाधव यांना हा संपूर्ण इतिहास मुखोद्गत आहे. यांचं वयवर्ष आहे 87 आणि या 87व्या वर्षीसुद्धा नियमित वाचन करतात आणि हा इतिहास ते पुढच्या पिढीला सांगत आलेले आहेत आजपर्यंत. हा अतिशय रंजक इतिहास आहे आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे. आणि
जे हैदराबाद मुक्त करण्यासाठी जे तुमच्या आमच्यातले अगोदरच्या पिढीतले जे लोक गेलेले आहेत त्यांचं स्मरण केलं पाहिजे. हा इतिहास आपण कायम स्मरणात ठेवला पाहिजे. हे स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी आपल्याला मिळालेलं नाही. यामागे खूप लोकांनी आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे. अशा लोकांना आपण आजच्या दिवशी स्मरण करूया, त्यांना आदरांजली वाहूया. आणि या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की सांगा. आरंभ मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.